नमस्कार मित्रांनो, तुमची देखील 12वी पदवी आणि मास्टर डिग्री झाली असेल तर तुम्हाला देखील मिळू शकते मोफत अभ्यासिका आणि डिजिटल लायब्ररीचा ऍक्सेस. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था वनारटी यांच्याकडून हे महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला मोफत अभ्यासिका आणि डिजिटल लायब्ररीचा ऍक्सेस मिळू शकतो. आता ही योजना कोणासाठी आहे, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे, फॉर्मसाठी कागदपत्र काय लागतील, परीक्षा शुल्क लागणार आहे का, याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्यापैकी जे कोणी मित्र मैत्रिणी असतील, भाऊ बहीण असतील, तर त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, कारण की त्यांचा इथं चांगला फायदा होऊ शकतो. सध्या बघा, तुम्ही जर वनआरटी यांच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल बघा, ऍप्लिकेशन फॉर डिजिटल लायब्ररी फॅसिलिटी प्रोग्राम, ऍप्लिकेशन फॉर डिजिटल लायब्ररी फॅसिलिटी प्रोग्राम. सध्या हा प्रायोगिक तत्वावर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. सध्या प्रायोगिक तत्व त्यांनी स्वतः तिथं म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन ठिकाणी त्यांनी इथं सुरू केलेलं आहे. दोघांची माहिती सारखीच आहे, फक्त शहर वेगवेगळे असतील. संपूर्ण माहिती सांगतो आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला याची अप्लाय करण्याची लिंक पण उपलब्ध करून देतो. तसेच गुगल फॉर्म पण आहे, तो पण तुम्ही अवश्य भरावा. बघा कशासाठी आलेलं आहे हे. 12 जून 2026 विमुक्त जाती आणि भटक्या जमाती जे काही विजे मध्ये आहे, NT, B, NTC, NTD एवढे जे कॅटेगरीमध्ये जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे, त्याच पद्धतीने नागपूरमध्ये पण आहे. हे नागपूरमध्ये पण आहे. बघा इथं तुम्हाला हे परिपत्रकच दाखवतो. बघा हे नागपूरमध्ये पण आहे सुविधा. बघा नागपूर येथे हे संभाजीनगरचं डिजिटल लायब्ररी अभ्यासिका सुविधा योजना 2026-27. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातील प्रवर्गासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था वनारटी नागपूर यांच्या मार्फत डिजिटल लायब्ररी आणि अभ्यासिका सुविधा योजना कार्यक्रम त्यांनी सुरू जो आहे तर तो केलेला आहे. बघा, वसंतराव नाईक आणि संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या उद्देश पत्रिकेत वनारटीच्या लाभार्थ्यांना अभ्यासासाठी वाचनालय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट त्यांनी खास करून नमूद जे आहे तर ते इथं केलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील जे कोणी प्रवर्ग नॉन क्रिमिलियर मध्ये येतात अशा सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यासासाठी आवश्यक वाचनालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना प्रायोगिक तत्वावर छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर येथे सुरू आहे जे आहे तर ती करण्यात आलेली आहे. त्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे. कुठलाही ऑफलाईन अर्ज तुम्हाला करायचा नाही, काही पोस्टाने पाठवायचा नाही, ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे. आता कोणाला अर्ज करता येईल, काय पात्रता वगैरे आहे ते पाहूया. बघा, पहिले तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असा म्हणजे बाहेरचा चालणार नाही. सोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, लक्षात घ्या जिल्हा आहे इथं, प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील असावा. सोबत त्याची कास्ट कोणती असावी, बघा विजे मध्ये असावं, तो NTB, NTC, NTD यांचा मधला असावा. बघा ओबीसी असेल तरी चालणार नाही. इथं लक्षात घ्या, हे VJA, NTB, NTC, NTD हे चारच प्रवर्गातील उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात. छत्रपती संभाजीनगर येथे 200 विद्यार्थ्यांना ही डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किती संख्या असणार आहे, 200 विद्यार्थ्यांसाठी ही संख्या जी आहे तर ती असणार आहे. या वाचनालयामार्फत वनआरटी द्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने ई बुक, ई मासिके, इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही, याआधी जर कोणी कुठे घेतला असेल तर. याशिवाय अभ्यासाची जागा व निविदा प्रारूपात नमूद आवश्यक त्या सोयी सुविधा देखील तुम्हाला पुरवण्यात येतील. लाभार्थ्यांची निवड ही त्यांच्या नजीकच्या काळात प्राप्त झालेल्या 12वी पदवी मधील वर्षनिहाय आणि पदव्युत्तर मधील वर्षनिहाय गुणांच्या आधारे करण्यात येईल. बघा मी तुम्हाला काय सांगतो, इथं कुठलीही तुम्हाला परीक्षा द्यायची नाही आहे. आता याच्यात त्यांनी कोटा ठेवलेला आहे. समजा 12वी असेल तर 12वी वाल्यांसाठी 20% जागा नागपूर मध्ये इथं 40 लाभार्थी आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. ओके, नागपूरकडे आणि इथं नागपूर आलेले छत्रपती संभाजीनगर मध्ये पण सेम पॅटर्न असणार आहे. मग तुमची निवड कशी होणार आहे, म्हणजे 12वीला ज्याला जास्त गुण त्याची डायरेक्ट सिलेक्शन होईल. म्हणजे इथं फक्त तुम्ही अप्लाय करायचं, तुमचे 12वीचे गुण पाहिले असेल. जसं एखाद्याला पदवीवर करायचं असेल तर पदवीला 40% जागा आहे, 80% लाभार्थी. आणि जो कोणी मास्टर डिग्री वाला असेल त्याला 40% जागा म्हणजे 80 लाभार्थी. असे 100% जागा, असे 200 लाभार्थी बघायला मिळतील. बघा याच्यात जर पाहिलं जे कोणाचा मास्टर झालं असेल तर त्यांनी खास करून अप्लाय करा. मास्टरला काही एवढं जास्त कोणी अप्लिकेशन करत पण नाही, तर तुम्हाला इथं चांगली संधी आहे. पदवीवाले 12वी वाले तुम्ही वेगवेगळ्या बेसिसने संधी करू शकतात. आलं लक्षात तुम्ही, इथं हे सगळ्या जागांचं त्यांनी इथं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. त्याच्यानुसार लाभार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे होईल. कोणती गुणवत्ता, जी तुम्हाला 12वीला मिळाली असेल, पदवीला मिळाली असेल आणि तुमच्या पदव्युत्तरला मिळाली असेल.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. उपलब्ध असलेल्या प्रवेश क्षमतेच्या जागांसाठी नमूद शैक्षणिक संवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर संवर्गातील पात्र उमेदवारांना ट्रान्सफर करून प्रवेश देता येईल. फॉर एक्झाम्पल समजा पदव्युत्तरला नाही भेटलं, एवढे पोरं नाही भेटले, तर ते 12वी वाले पदवीवाले ते घेऊ शकतात. पात्र विद्यार्थ्यांची यादी वनाटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्रे कोणती लागतील हे महत्त्वाचं. सगळ्यात आधी आधार कार्ड लागेल, पुढील आणि मागील बाजू दोन्ही बाजू. डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचे आहे का ते चेक करण्यासाठी. जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. नॉन क्रिमिलियर लागणार आहे. 12वी पदवी पदव्युत्तर तुम्ही ज्या बेसिसने आधारे भरणार असाल ते लागणार आहे. त्याच्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं प्रमाणपत्र, अनाथ असल्यास अनाथ, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, तुमचा फोटो, एवढी कागदपत्र लागणार आहेत आणि यांच्या आधारे तुम्ही फॉर्म जो आहे भरू शकतात. याच्यामध्ये लक्षात घ्या, जे VJ आहे विमुक्त जाती ए आहे यांना 40% जागा राखीव असतील. भटक्या जमाती बी साठी 22.50% जागा राखीव असतील. भटक्या जमाती NTC साठी 22.50% आणि NTD साठी 15%. अशा पद्धतीने पुन्हा जागा असतील. बघा, एक तर काय असेल 12वी पदवी पदव्युत्तर, त्याच्यामध्ये पण समजा ज्या 40 जागा असतील त्यांच्यात 80 जागा असतील, 40% जागा 80 ज्या जागा असतील, इथं बघा तुम्हाला सांगतो, बघा या ज्या 80 लाभार्थी नसतील याच्यामध्ये पण पुन्हा ते डिसाईड करतील VJ ला कोणती, NTB NTC NTD ला किती जागा, तर ते पण असतील. तसेच प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव, दिव्यांगांसाठी 5% जागा राखीव आणि अनाथांसाठी 1% जागा राखीव. इथं पण जर उमेदवार नाही मिटला तर ते इंटरचेंज करू शकतात प्रवर्ग. अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी वनआरटीची वेबसाईट दिलेली आहे, त्याच्या नोटीस बोर्ड मध्ये आपल्याला हे ऍप्लिकेशन पाहायला मिळणार आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो, हे वनआरटीची वेबसाईट आहे, याची लिंक पण मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतो. बघा इथं जर तुम्ही क्लिक हिअर केलं तर तुम्हाला लगेच इथं बघा परिपत्रक आणि हे रजिस्ट्रेशन लिंक, इथून तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करायचंय. आणि याची जी अंतिम मुदत आहे ती फार महत्वाची. अंतिम मुदत ही 26 जून आहे, 26 जून. त्याच्यानंतर कुठलाही अर्ज वगैरे स्वीकारला जाणार नाही. इथं काही अर्ज शुल्क वगैरे लागत नाही. हे संपर्क क्रमांक दिलेला आहे आणि याची संपूर्ण माहिती देण्यासाठी भविष्यात वगैरे तुम्ही एक स्वच्छने जो गुगल फॉर्म दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये पण उपलब्ध करून देतो. तो गुगल फॉर्म अवश्य भरावा, म्हणजे भविष्यात तुम्हाला या वनआरटी संस्थेविषयी माहिती जी आहे तर ती मिळणार आहे, भरू शकतात. आणि वनआरटी संस्थेमार्फत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्या प्रवर्गासाठी जे काही विशेष प्रयत्न केले जात आहेत तर त्या वनआरटी संस्थेचे पण आपण आभार मानूया, कारण की त्यांच्यामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय आणि प्रगतीची समान संधी जी आहे तर ती मिळत आहे. तर त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.